एकदा अमरावती नगरात राजू नावाचा एक पाणीपुरीवाला इसम आपली बायको आणि मुलगी सोबत राहत होता. तो गणपती बाप्पांचा मोठा भक्त होता. प्रत्येक कामाची सुरुवात बाप्पांच्या नावाने करत होता. राजू आपल्या पाणीपुरीच्या ठेल्यावरून जे काही मिळायचे त्यावर गुजरण करत होता. आपल्या ठेल्यावर सुद्धा त्याने गणपती बाप्पांची एक मूर्ती ठेवली होती, ज्याची तो पूजा करायचा आणि पहिल्या पाणीपुरीचा नैवेद्य गणपतीलाच दाखवायचा. जय बाप्पा, हे गणपती देवा माझ्यावर कृपा करा. राजूच्या ठेल्याजवळच संजू सुद्धा आपला ठेला लावत होता. तो नेहमीच राजूची टिंगल करायचा. तुझे डोके तर फिरलं नाहीये राजू? गणपती कधी पाणीपुरी खातात का? राजू पाणीपुरी तयार करण्यासाठी स्वच्छ पाणी वापरायचा, पण संजू स्वच्छतेचे लक्ष नव्हता ठेवत. तरीही संजूची पाणीपुरी राजूपेक्षा जास्त विकली जात होती, कारण तो कमी पैशात पाणीपुरी विकायचा. चला चला, स्वस्तात एकदम चविष्ट पाणीपुरी खा आणि आनंद घ्या. इतकी स्वस्त पाणीपुरी कुठेच मिळणार नाही. खा, खूप खा आणि आनंद करा. हे लोक सुद्धा किती मूर्ख आहेत. स्वस्ताच्या सामानामागे आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. हे नाही की थोडे पैसे जास्त देऊन स्वच्छ खातील. आपण बघताय ना बाप्पा, माझ्याकडे कोणीच येत नाही. जेव्हा की मी इतक्या छान प्रकारे पाणीपुरी तयार करतो, मी स्वच्छता सुद्धा ठेवतो. रात्री राजू आपल्या घरी जातो. राजूची बायको पूजा आजारी असते. काय झाले पूजा? आज सुद्धा तुझी तब्येत बरी वाटत नाहीये. बाबा, आईची तब्येत खराब आहे. तिला दिवसभर खूप त्रास झाला आहे. तू काळजी करू नकोस पूजा. मी लवकरच एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून तुझा इलाज करवणार. आता मला हा त्रास सहन होत नाही. यापेक्षा बरे होणार जर मी मरूनच जाणार. असले अभद्र बोलू नकोस पूजा. गणपती बाप्पा आहेत ना, ते करतील काहीतरी. राजूचे काम काही बरे चालत नाही, त्यामुळे त्याला रोजचे खर्च सुद्धा भागवता येत नाही. एकदा राजू आपल्या पाणीपुरीच्या ठेल्याजवळ उभा असतो, तेव्हा त्याची मुलगी पळत येते. बाबा बाबा, लवकर चला, माझ्यासोबत लवकर चला. काय झाले बाळ? तुझ्या आईची तब्येत खराब झाली आहे का? आई तर बरी आहे. काही लोक आपलं घर तोडतात. राजू पळत आपल्या घराजवळ जातो. तो बघतो की सर्व सामान रस्त्यावर घेऊन पूजा उभी आहे. तेवढ्यात त्याचे लक्ष गणपतीच्या मूर्तीकडे जाते. ती खाली पडलेली असते. अरे पूजा, तू माझ्या गणपती बाप्पाकडे लक्षच दिले नाही. क्षमा करा देवा, इतक्या काही गडबडीत लक्षच राहिले नाही. हे लोक आपलं घर का तोडत आहेत? ते म्हणतात की आपले घर सरकारी जमिनीवर आहे. आता ते त्याला रिकामे करणार. आता आपण कुठे जाणार? आधीच खाण्याचे ठिकाण नाही, त्यावर घरही गेले. हरकत नाही, आपण भाड्याच्या घरात राहू. पण आपल्याकडे तर भाड्याचे सुद्धा पैसे नाही. चला पाहू, गणपती बाप्पा काही करतील. राजू जवळच असलेल्या गणपतीच्या देवळात जाऊन गुरुजींना प्रार्थना करतो. गुरुजी, आमचे घर तोडून टाकले. तुम्ही काही दिवसांसाठी मंदिराच्या धर्मशाळेत राहू द्याल का? नाही बाळ, मी असे करू शकत नाही, कारण धर्मशाळा तर भक्तांसाठी आहे. तुम्ही तिथे कसे राहणार? राजूने दिवसभर भरपूर प्रयत्न केले, पण कुठेच व्यवस्था झाली नाही. असे झाल्यावर त्याने एक तिरपाल बांधली आणि त्यातच राहू लागला. एका दिवशी जेव्हा तो पाणीपुरी विकत होता, तेव्हा गणपतीच्या वेशात एक मनुष्य तिथे येतो आणि संजूच्या ठेल्यावर जाऊन म्हणतो, दादा, बाप्पांना पाणीपुरी खाऊ घाला, खूप पुण्य मिळेल. गणपती बाप्पा पाणीपुरी खातात? तुझ्याकडे पैसे आहेत की उगाचच मागतोय? नाही, माझ्याकडे पैसे तर नाहीये. चल चल, निघ इथून. कुठूनही येत असतात. मग तो मनुष्य राजूकडे जातो. दादा, गणपती बाप्पाला पाणीपुरी खाऊ घाला, तुम्हाला पुण्य मिळेल. मी तर रोजच बाप्पांना पाणीपुरीचे नैवेद्य दाखवतो. चल, आज तू सुद्धा खाऊन घे.
तो मनुष्य पोटभर पाणीपुरी खातो. अरे वा, किती चविष्ट आहे तुमची पाणीपुरी. पण काय फायदा, कोणीच तर खायला येत नाही. मी स्वच्छता राखतो तरी ती घाण पाणीपुरी खायला लोक जात असतात. तुम्ही त्रास करून घेऊ नका. चूक वागणारे जास्त दिवस नाही चालत. तुमच्यासोबत गणपती बाप्पा छानच करतील. असे म्हणून तो मनुष्य तिथून निघून जातो. काही दिवसानंतर लोकांना हे कळतं की संजू घाण पाणीपुरी तयार करतो. ऐका हो, या पाणीपुरीवाल्याकडून कधीच खाऊ नका. याच्याकडचे खाऊनच आमची मुलगी आजारी पडली होती. अगदी बरोबर. परवा मी पण इथली पाणीपुरी खाल्ली तर मलाही पोट दुखले. एक एक करून सगळे संजूवर ओरडू लागतात. हळूहळू सगळे राजूकडे पाणीपुरी खायला सुरू होतात. हा बघा, किती स्वच्छ ठेवतोय. थोडे पैसे जास्त आहे पण चविष्ट आहे आणि स्वच्छ सुद्धा. होय होय, अगदी अगदी बरोबर आहे. आता राजूकडे खूप लोक येऊ लागतात. चांगली आवक सुरू होते आणि राजू एका ठिकाणी लहानसे भाड्याचे घर घेतो. दुसरीकडे संजू त्यावर जळफळाट करत असतो. याचे काहीतरी करावेच लागणार. न हा राहील न लोक याची पाणीपुरी खाणार. संजू गावातील 2 गुंडांना राजूला मारण्यासाठी पैसे देतो. तोच राजू आहे का? खूप पाणीपुरी विकली, आता तुला मार सुद्धा खाऊन बघ. ते गुंड राजूला खूप मारहाण करतात आणि भरती सुद्धा व्हावे लागते. पूजा, मला तर बरे व्हायला खूप दिवस लागतील. आपला पाणीपुरीचा ठेला कोण चालवणार? मी माझ्या भावाला आनंदला विचारते, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा पूजा आनंदला फोन करून मदतीसाठी विचारते तर तो नाही म्हणून देतो. आणि असा प्रकार झाल्यावर स्वतः गणपती बाप्पा आनंदच्या रूपात राजूकडे येतात. अरे आनंद, तू तर नाही म्हटले होते ना? होय, पण मला रात्री गणपती बाप्पा स्वप्नात आले आणि समजावून सांगितले, म्हणून मी आलो आहे. राजूला हे ऐकून थोडे विचित्र वाटते, पण तो काहीच बोलत नाही. आनंदच्या स्वरूपात गणपती आता पाणीपुरीच्या ठेल्यावर जातात आणि पाणीपुरी विकू लागतात. अरे, आता ही कोण आली आहे? अरे वा, काय चविष्ट पाणीपुरी आहे हो. अहो, कशी तयार करता हो तुम्ही? थोडी माझी मेहनत आहे आणि बाकी बाप्पांची कृपा. सर्व काही सरळ होत असतं. आता याची सुद्धा काहीतरी करावेच लागणार आहे. संजू एकदा पुन्हा त्या गुंडांना आनंदला मारण्यासाठी पैसे देतो. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा त्याच्या ठेल्यावर जातात. एकाला तर मारून पळवले, आता तू आला आहे. चल, आता तुला सुद्धा त्याच्या जवळ जाण्याची व्यवस्था करतो. दोघेही जसेच आनंदला हात लावण्यासाठी पुढे येतात तसेच तो त्यांना जोर जोरात मारायला सुट. अरे बाबा, पळ इथून. अरे आता मारूनच टाकेल आपल्याला. अरे आपण कुठे तोंड दाखवू शकणार नाही. संजू हे सर्व बघून घाबरून जातो आणि गपचूप तिथेच उभा राहतो. आनंद आता एक मोठ्या गाठोड्यात पैसे भरून राजूकडे जातो. हे घ्या तुमची कमाई. अरे, इतके सगळे पैसे? माझी पाणीपुरी इतके लोक खातायत का? आता तुम्ही या पैशाने एक चांगले घर विकत घेऊ शकता. सर्व त्रास संपणार आता. आनंदच्या स्वरूपात गणपती गोष्टी करत असताना राजू बघतो की मागच्या खिडकीतून खरंच आनंद येत आहे. अरे, आनंद तर तिकडे आहे. मग तुम्ही कोण आहात? खरं सांगा, कोण आहात? राजू पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा गणपती आपल्या खऱ्या स्वरूपात दर्शन देतात. अरे देवा, माझ्या गणपती बाप्पा, आपण माझ्यासाठी एवढे कष्ट केले. मला आधी सुद्धा वाटत होते, पण मी ओळखले नाही. मी किती मूर्ख आहे, मला क्षमा करा देवा. अरे,
हे तू काय म्हणतोय? तू तर माझा खरा भक्त आहे आणि अशा भक्तांना मी दुःखी पाहू शकत नाही. माझ्या आशीर्वादाने आता तुला कसलीच कमी राहणार नाही. असे म्हणून गणपती तिथून अदृश्य होतात. राजू आपल्या बायकोला आणि मुलीला गणपतीच्या चमत्काराविषयी सांगतो आणि आनंदाने त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता राजू खूप मोठा व्यापारी झाला आहे. त्याचे सुंदर घर आहे आणि आता तो आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदाने राहत आहे.